आता एक नवीन गोष्ट निघाली आहे, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF. तर या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कोणती इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त चांगली आहे? हे डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF जे आहे हे पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये तुम्ही सोनं घेता पण ते तुम्ही हाताळू नाही शकत, ते तुमच्या हातात नाही राहत. त्यामुळे जनरली आपल्या रिजनमध्ये, वर्धेसारख्या रिजनमध्ये जोपर्यंत सोनं हातात नाही घेणार लोक, तो फील नाही येत, तो कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट जे आहे ETF वर आणि डिजिटल गोल्डवर कमी प्रमाणात होतं. ते कसं वर्क करतं? माझ्या हातात सोनं नाहीये पण मी सोनं घेतलेलं आहे, तर सोनं आहे कुठे? ETF हा जो प्रकार आहे हा एक बॉन्ड सारखा आहे की तुम्ही ते घेतलं आहे आणि त्याच्या बॉन्डच्या जी किंमती आहे त्या सोन्याच्या भावासोबत अटॅच असतात. त्यामुळे त्याचं रिटर्न तुम्हाला मिळतं. जसं एक स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काही शेअर्स घेतले ते तुमच्या डिमॅट अकाउंटवर असतात, तसंच ते ETF जे आहे हे तुमच्या अकाउंटवर असतं. ते तुम्ही हातात नाही घेऊ शकत पण ते तुमच्या खात्यात असतं.